आणखी एक मोठी बातमी आहे अकोल्यामधून। अकोल्यामध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। बियाणे विकत मिळत नसल्याने आंदोलन करण्यात आलं आहे, तर बियाण्यांचा काळा बाजार रोखण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। अकोल्यामध्ये सध्या एका विशिष्ट कंपनीच्या कपाशीच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागतेय। शेतकरी आपल्या पसंतीच्या कापसाच्या बियाण्यांसाठी सध्या रात्रीपासून कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लावतायत। यंदा उत्पादन निष्फळ झाल्याने पुरवठा कमी होत असल्याचं स्पष्टीकरण दुकानदार देत आहेत। मात्र बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटलेला आहे। रात्रीपासून विविध दुकानासमोर रांगेत उभे राहून सुद्धा बियाणे मिळत नाहीये, त्यामुळे सुमारे 12 गावातल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। जर जादा दराने सुद्धा बियाणे विकल्या जात असल्याचा आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांनी केला आहे। तर बियाणे जे लोकांना लागतं, शेतकऱ्यांच्या पसंतीचं आहे ते बियाणे त्यांना मिळताना दिसत नाहीये। पेरणीचे दिवस येताना दिसतायत, मशागतीच्या कामाला शेतकरी लागलेला आहे, पण त्यांना ते बियाणे मिळत नाहीये आणि जाणून बुजून ही टंचाई निर्माण केली जाते, जेणेकरून जास्तीचे भाव देऊन ते बियाणे विकता यावं असा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय। त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी इथं आंदोलन सुद्धा केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।